जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 1 एप्रिल 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते। तर चला सुरुवात करूया। येस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न असा होता की चंद्रयान 3 चे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला कोणते नाव देण्यात आले आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिवशक्ती। चंद्रयान 3 चे विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या लँडिंग साईटला शिवशक्ती असं नाव देण्यात आलं आहे। इस्रोने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले। हे पाठवले कधी होते तर त्याची सुरुवात झाली होती 14 जुलै 2023 रोजी। 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान 3 हे पाठवले होते आणि ते 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जो आहे हा जगातील पहिला देश ठरला आहे। फार महत्त्वाचं आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे। आणि ज्या ठिकाणी विक्रम लँडर उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती असं नाव दिलं आहे। तर चंद्रयान 2 जे होतं ते ज्या ठिकाणी उतरलं त्या ठिकाणाला तिरंगा पॉइंट असं नाव देण्यात आलं आहे। तर चला आजचा प्रश्न क्रमांक 1 बघूया। भारतरत्न पुरस्कार 2024 हा खालीलपैकी कोणाला मिळाला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। म्हणजेच 2024चा जो भारतरत्न पुरस्कार आहे हा लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंहराव, चौधरी चरणसिंह यांच्यासोबतच MS स्वामीनाथन, हरित क्रांतीचे जनक आहेत MS स्वामीनाथन, तसेच कर्पूरी ठाकूर, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर या 5 जणांना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला आहे। तर भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला आहे। त्यामध्ये माजी पंतप्रधान आहेत PV नरसिंहराव, त्यानंतर माजी पंतप्रधान आहेत चौधरी चरणसिंह, हरित क्रांतीचे प्रणेते आहेत MS स्वामीनाथन, माजी मुख्यमंत्री आहेत बिहारचे कर्पूरी ठाकूर। या चौघांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे। म्हणजे मरणोत्तर पुरस्कार भारतरत्न हा एकूण 4 जणांना मिळाला आहे। आणि माजी पंतप्रधान आहेत लालकृष्ण अडवाणी यांना सुद्धा हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे। आलं लक्षात? तर भारतरत्न पुरस्काराविषयी जाणून घेऊया। भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। याची सुरुवात कधी झाली तर ती झाली आहे 1954ला। 1954ला भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झाली। पहिला भारतरत्न पुरस्कार जो आहे तो तिघांना देण्यात आला होता। श्री राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन यांना हा पुरस्कार प्रथमच देण्यात आला होता। आता 2024चे जे भारतरत्न आहेत त्या व्यक्तींविषयी आपण जाणून घेऊ। तर कर्पूरी ठाकूर हे जे आहेत यांना जननायक म्हणून ओळखले जाते। कर्पूरी ठाकूर यांना ते बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत। त्यांनी 1970-71 ते 1977 ते 1979 अशा 2 वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद हे भूषवले आहे। त्यानंतर आहेत MS स्वामीनाथन, तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून MS स्वामीनाथन यांना ओळखले जाते। हरित क्रांतीची जी सुरुवात आहे ती कधी झाली आहे तर 1966-67 मध्ये त्यांनी हरित क्रांतीची सुरुवात केली होती भारतामध्ये। परंतु भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन आहेत। परंतु जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर ते आहेत नॉर्मन बोरलॉग। नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर MS स्वामीनाथन यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे, पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे, तसेच पद्मविभूषण हा सुद्धा पुरस्कार मिळाला आहे आणि भारतरत्न हा सुद्धा सध्या त्यांना देण्यात आला आहे। म्हणजेच भारतातील जे सर्वोच्च पुरस्कार आहेत
ते चारही पुरस्कार मिळवणारे व्यक्ती आहेत एम.एस. स्वामीनाथन. आले लक्षात? ते त्यांना हे पुरस्कार कधी मिळाले हे या ठिकाणी देण्यात आलं आहे, हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्यानंतर आहेत लालकृष्ण अडवाणी. भारताचे 7वे पंतप्रधान होते लालकृष्ण अडवाणी. त्यांनी 1999 ते 2004 मध्ये पंतप्रधान पद हे भूषवलं आहे. त्यानंतर आहेत पी.व्ही. नरसिंहराव. पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे 9व्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. तर त्यांनी 1999 ते 1996 या कालावधीमध्ये पंतप्रधान पद हे भूषवलं आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती झाली. हा अत्यंत महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आहेत. 73वी घटनादुरुस्ती ही पंचायत राजशी संबंधित आहे, तर 74वी घटनादुरुस्ती ही नगर पंचायतशी संबंधित आहे. आले लक्षात? त्यानंतर जे आर्थिक संकट भारतावरती आलं होतं 1991 या वर्षी, तर नरसिंहराव हेच त्यावेळी पंतप्रधान होते आणि त्यांनी नव्या आर्थिक धोरणाची घोषणा केली होती. ते नवे आर्थिक धोरण कधीचं आहे तर 24 जुलै 1991चं आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यालाच आपण उखाजा धोरण असं सुद्धा म्हणतो. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरण. त्यानंतर आहेत चौधरी चरण सिंह. चौधरी चरण सिंह हे भारताचे 5वे पंतप्रधान होते. त्यांचा जो जन्मदिवस आहे 23 डिसेंबर हा किसान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये 23 डिसेंबर हा चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया. गगनशक्ती अभ्यास 2024 हा कोणत्या ठिकाणी होत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोखरण. पोखरण राजस्थान या ठिकाणी गगनशक्ती अभ्यास 2024 हा होत आहे. तर हा जो अभ्यास आहे हा दर 5 वर्षामध्ये एकदा आयोजित केला जातो. भारतीय वायुसेनेमध्ये हा अभ्यास होत आहे आणि या अगोदरचा जो अभ्यास होता तो कधी झाला होता तर तो 2018ला झाला होता आणि त्यानंतर 2024 मध्ये हा अभ्यास पोखरण राजस्थान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. संघ लोकसेवा आयोगाचे संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हंसा मिश्रा. हंसा मिश्रा यांचे नुकतीच संघ लोकसेवा आयोगाचे संचालक म्हणून निवड झाली आहे. संघ लोकसेवा आयोगाविषयी जाणून घेऊया. राज्यघटनेचे कलम 315 ते 323 मध्ये आणि भाग 14 मध्ये संघ लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोग याची संरचना असेल, सदस्यांची नियुक्ती असेल, त्यांची पदच्युती असेल, या सर्वांसंबंधित तरतुदी ह्या देण्यात आल्या आहेत. संघ लोकसेवा आयोगामध्ये भारताच्या राष्ट्रपतीने नियुक्त केलेले अध्यक्ष आणि इतर सदस्य असतात. संघ लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत आणि सदस्य आहेत त्यांची नियुक्ती कोण करतं तर राष्ट्रपती करतं. आणि साधारणपणे या आयोगामध्ये अध्यक्षासह म्हणजे अध्यक्षाला धरून एकूण 9 ते 11 सदस्य यामध्ये असतात. आलं लक्षात? आणि या सदस्यांपैकी जे निम्मे सदस्य असतात हे भारत सरकारमध्ये किंवा त्यांच्या आणि त्यातील जे निम्मे सदस्य असतात हे केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेमध्ये किमान 10 वर्ष काम केलेले असले पाहिजे. आणि त्यांचा कार्यकाळ किती असतो तर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी ज्या अगोदर घडेल एवढा त्यांचा कालावधी असतो. आले लक्षात? त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. 1 एप्रिलला कोणत्या राज्याचा स्थापना दिवस हा साजरा करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. 1 एप्रिलला ओडिसा या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. ओडिसाची जी स्थापना आहे ही 1 एप्रिल 1936ला झाली होती आणि हा दिवस ओडिसामध्ये उत्कल दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात. ओडिसा असं नाव होतं तर 2011 मध्ये ओडिशा असे नामकरण करण्यात आले आहे. ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. इथले राज्यपाल आहेत रघुवर दास आणि मुख्यमंत्री कोण आहेत तर नवीन पटनायक. बघा मॅपमध्ये बघून घेऊ. हा बघा हा आहे ओडिसा, पिवळ्या कलरमध्ये दिसत आहे ना, हा आहे ओडिसा. त्याची राजधानी आहे भुवनेश्वर या ठिकाणी. तर याच ठिकाणी नंदनकानन हे राष्ट्रीय उद्यान आहे. नंदनकानन राष्ट्रीय उद्यान ओडिसा.
तसेच सिमलीपाल अभयारण्य सुद्धा आहे, ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे. सिमलीपाल अभयारण्य हे सुद्धा कुठे आहे, तर ओडिसा या ठिकाणीच आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. म्हणजेच मॅथ्यू एबडेन आणि रोहन बोपन्ना ही दोघांची जोडीच आहे. यांनी मियामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीमध्ये विजेतेपद हे सध्या जिंकले आहे. रोहन बोपन्ना हा भारताचा खेळाडू आहे, भारतीय टेनिसपटू. आणि मॅथ्यू एबडेन हा त्याचा साथीदार आहे, हा ऑस्ट्रेलियाचा आहे मॅथ्यू एबडेन. आलं लक्षात? तर यांनीच ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जी झाली होती, तर यांनीच ऑस्ट्रेलियन खुली ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा झाली होती, त्यामध्ये सुद्धा त्यांनी सुवर्ण पदक मिळवले होते. आणि अशी कामगिरी करणारा रोहन बोपन्ना हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला होता. आलं लक्षात? त्यानंतर नेक्स्ट डे क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे. प्रश्न असा आहे की 2023च्या व्याघ्रगणनेनुसार सर्वात जास्त वाघ हे कोणत्या राज्यात आहेत? तर याच प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.